सईलाही शह देण्यासाठी त्यांना बॅटिंग करावी लागली मला वाटतं. पण सर नेहमीच छान बोलतात आणि रोजचा आम्हा प्राध्यापक लोकांना रोजची बोलायची सवय पण असते आणि सरांच्या सर्व म्हणजे अगदी कवितांच्या ओळींनी खरोखरच हे सभागृह भारावून गेलेलं आहे. आर सी पाटील सर लेखक इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करते. यानंतर उत्सव मूर्ती लेखक श्री श्रीकांत कवळे यांना मी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सबनीस सर, जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले होते सर, एका फोनवरती सरांनी त्यांचा वेळ माझ्यासाठी दिला आणि ते आज इकडे उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत चिटणीस सर आले, ललिता मॅडम आल्या. थोडक्यात आता मन भरून आलं आहे. कुठल्याही क्षणी जर मी रडलो तर तुम्ही सांभाळून घ्यावं एवढीच फक्त विनंती राहील. तसा मी महसूलचा एक ओरिजिनल कारकून, नंतर झालेला एक अधिकारी, त्यामुळे बऱ्यापैकी कार्यक्रमात बोलायला उभा राहतो. मी अध्यक्ष होतो महसूल कर्मचारी संघटनेचा, त्यामुळे सर बोलण्याचं डेअरिंग आहे, म्हणजे स्टेज डेअरिंग आहे. परंतु प्रसंग असा आहे की तुम्ही माझ्याबद्दल इतकं चांगलं काही बोललं आहे की आता मी अजून वेगळं काय सांगू. आणि गंमत अशी की मला राणे सरांनी सांगितलं होतं की ते कवळे सर बोलले की जेव्हा तू उभा राहशील ना, ते गंमत अशी होते की समोर काही दिसतच नाही. म्हणजे मी कुणाची नावं घेऊ, देवगरकर सरांचं नाव घेऊ, प्रसाद पाटील सरांचं नाव घेऊ, उखळकर सरांचं नाव घेऊ, की आमचे रायगड भूषण जयपाल पाटील सरांचं अजूनही आठवतं आहे मला. म्हणजे थोडक्यात अजून समोर दिसते. पण गंमत अशी होते ना की असं स्टेजवरती उभं राहिल्यानंतर आपल्याला काहीतरी मनोगत व्यक्त करायचं आणि बोलायचं आहे, खूप फरक पडतो. त्यामुळे शब्द इकडचे तिकडे झाले तर तुम्ही सगळे समजून घ्याल ही पहिल्यांदा नम्र विनंती करतो. गंमत अशी आहे की बाबा स्वातंत्र्य सैनिक, आई आज 90च्या घरामध्ये आहे, दादा जो माझा गाव प्रमुख होता, माझे सासरे 22 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष, एवढा मोठा स्टेज त्यांनी परतवून लावला. म्हणजे अशी दिग्गज माणसं समोर असताना आणि गुरुस्थानी असताना त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे चालायला पाहिजे, काहीतरी काम करायला पाहिजे. आणि मुळात झालं असं की जिथे शक्य होईल तिथे सतत मदतीचा हात पुढे करणं. आता महसूलमध्ये आहे सर, मी फार काही संपत्ती गोळा केली नाही, स्पष्टच बोलतो, केली आहे, नाही म्हणणार नाही मी, केली आहे. पण माणसं सर जी मी काही जोडली ना, ती प्रचंड माणसं जोडली. आणि आज आपण जे काही सगळ्या आला आहेत त्या केवळ प्रेमापोटी आणि एका फोनवरती आला आहेत. कारण आमंत्रण पत्रिका सरांनी मला छान बनवून दिली होती, निमंत्रण पत्रिका, परंतु ती घेऊन तुमच्यापर्यंत पोचणं मला शक्य नव्हतं. मी फोन केले आणि व्हॉट्सअपवरती पत्रिका पाठवल्या आणि मग आपण सगळे आलात. ह्या कोविडच्या महामारीमध्ये गडबड अशी झाली की गेले 6 ते 7 महिने आम्ही सगळे झटत होतो, प्रयत्न करत होतो की हा कार्यक्रम कधी करता येईल. आता बरेचसे जे काही मी लिहिलं ते दर रविवारी क्रमवार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु गंमत अशी होती की हे सगळं एकत्रित पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित करावं. तुम्हा सगळ्यांचीच इच्छा होती. तुम्ही मला मोटिवेट करत होतात, सतत सांगत होतात, चांगल्या काहीतरी गोष्टी होत्या, पण डेअरिंग होत नव्हती. मग तुम्हीच सगळ्यांनी सांगितलं आणि थोडंसं श्रेय मी डॉक्टर सुचिता पाटील मॅडमना देईन, कारण त्यांनी थोडंसं जास्त मोटिवेट केलं. म्हणाल्या जास्त घाबरू नका, पुस्तक प्रकाशित होऊ द्या, एक चांगले विचार जे आहेत ते लोकांपर्यंत जायला पाहिजेत. आणि मग करता करता होमामध्ये उडी मारली. मग राणे सर भेटले. राणे सरांचं व्यक्तिमत्व फार सुंदर आहे, स्तुती करण्यायोग्य आहे नक्कीच सर. आणि मग
त्यांनी जे काही मोटिवेट केलं, मी या क्षेत्रातला नवीन, त्यामुळे मला जे काही सुचायचं ते मी राणे सरांना सांगायचो. राणे सर त्यांच्या पद्धतीने ते तयार करून घ्यायचे आणि मग हळू सुचवायचे की सर असं केलं तर. कारण आपण नवखे, रेव्हेन्यूमधली मला 7-12 कुठलाही सांगा, काम सांगा, मी वाटेल ते करू शकतो. आणि जे काही लिहिलं ना, की ते लिहिलं त्याच्यामध्ये काही संस्कार नाही केले, स्पष्टच बोलायचं ना. बरेचसे काही कथा आणि ज्या ह्या आहेत ते जशा सुचल्या तशा चांगल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आलो, याच्याही पुढे करत राहणार आहे. आणि सई जसं बोलली तसं खरंच तसंच होतं की तिला एक स्टोरी रोज ऐकायला लागायची आणि मग ते सुरू झालं की एक स्टोरी रोज. आणि मग असं करता करता 25, 30, 40पर्यंत पोचलो. मग पुस्तक कितीचं असायला पाहिजे, मग किमान 50 तरी असायला पाहिजे. मग झपाट्याने लिहायला लागलो. ते गंमत अशी व्हायची की 2-3 चार्ज डोक्यावरती पडलेले महसूलमध्ये आणि 12 तासाचं किमान शासकीय काम. त्याच्यानंतर घरी आल्यावरती आरू जे काही सांगेल ते करायलाच पाहिजे, ते काय सुटणार नाही आहे. सुखदुःखाचे प्रसंग आहेत, आजारपणं आहेत, सामाजिक काम आहे, मित्र आहेत, बैठका व्हायला पाहिजेत, गप्पा व्हायला पाहिजेत. आणि यातून सगळ्यातून शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी लिहिण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि मग ते पॉलिश करायचं. बऱ्याचदा असं व्हायचं की मी लिहितोय आणि अचानक रात्रीची 11:30 किंवा 12 वाजलेले असायचे, किंवा दुपारी लिहायला बसलो शनिवारी समजा तर 1:30 वाजलेला असायचा. मी बोलायचं झालं आता 5 मिनिटात आटोपलं. आरू बोलायची अरे 1:30 वाजला, कधी बसायची जेवायला. अरे म्हटलं वेळ कधी गेला निघून कळलंच नाही. परंतु एक झालं सर की प्रयत्नपूर्वक काही लिहावं लागलं नाही. कदाचित म्हणजे मला असं वाटतं, प्रांजळ मत सांगतो, की काही चांगली कामं मी करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आलो आहे आणि करतोय. तर तुम्ही म्हणाल रेव्हेन्यूमध्ये तुम्ही चांगली कामं काय करणार, लोकांना त्रासच देणार. तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात तिथे जर तुमचं बेस्ट कुठल्याही मोबदल्याशिवाय, स्पष्टच बोलायचं, शासन आपल्याला मोबदला देतं, मी जरा स्पष्ट बोलतो, तर कुठल्याही मोबदल्याशिवाय ते काम जर आपण चौकटीमध्ये बसून करणार असू किंवा मदतीचा हात देणार असू, गाईड करणार असू कुणालाही, तर मग निश्चितपणे ते जे ब्लेसिंग्स आहेत त्या ब्लेसिंग्स तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये परत येतात. हा माझा साधा सोपा सिद्धांत. जे फेकले ते दुप्पट स्पीडनी मागे येते. आज खर्च करा, उद्या मला निश्चितपणे दुसरीकडनं कुठून तरी काहीतरी मिळणार आहे. तर म्हणजे यातला गमतीचा भाग सोडला तर गंमत अशी झाली की सतत काहीतरी चांगलं करूया. आणि मग आरूचा स्वभाव तसाच, दादाचा स्वभाव तसाच, प्रीतचा स्वभाव तसाच, ताईचा स्वभाव तसाच, की जमेल तिथे जमेल त्या ठिकाणी मदत करत राहणं. आणि मग मला तर असं वाटतं की सरस्वतीने जो काही माझ्या डोक्यावरती हात ठेवला, असं म्हणायला काय हरकत नसं मला वाटतं कुठेतरी. तर ही चांगली कामच कुठेतरी पुढे येत आहेत. आणि त्यातून आज सर जे आलेत, चिटणीस सर जे आलेत, मॅडम आले आहेत, त्याच्यानंतर राणे सर आले आहेत, ते सगळ्यांचा वेळ ते देऊन इथे आले आहेत. ते कुठल्या तरी ना एका माध्यमातून आलेत आणि त्याच्यामागे तुमची सगळ्यांची आणि आपली सगळ्यांची पुण्यही आहे असं मला निश्चित वाटतं. गंमत अशी की सरांच्या स्वतःच्या ग्रंथाचं प्रकाशन पवार सर, शरद पवार सर करणार होते. गेल्या माझ्या अंगावरती काटा आला आहे आता. गेल्या सोमवारी सकाळी मी सरांना फोन केला, सर सगळी व्यवस्था झाली आहे, आमंत्रण पत्रिका निघाली आहे, रूम बुक झाला आहे, बॅनर आता बाहेर पडत आहेत. सर म्हणाले की श्रीकांतजी खरंच तुम्ही भाग्यवान आहात की शरद पवार सरांनी ती पुढची तारीख दिली आणि तुमच्या कार्यक्रमाला मी नक्की येतोय. आता तुम्ही निश्चिंत राहा, माझा जीव भांड्यात पडला. हे जे काय आहे ना हे दैवीच आहे ना, ह्याच्या पाठीमागे सर दुसरं काय असू शकत नाही. म्हणजे मी जर किती ठरवलं असतं, किती आटापाटा केला असता तर सरांसारखा माणूस मला मिळाला नसता. आणि गंमत अशी आहे की सरांचा परिचय किंवा चिटणीस सरांचा परिचयसुद्धा आमचे कपिल घोरपडे नावाचे माझे एक नायब तहसीलदार आहेत. मागच्या आठवड्यामध्ये 15 पूर्वी ते तिथे आले होते कमिशनर ऑफिसला. त्यांचं किरकोळ काम होतं, त्यांचा आणि माझा अजिबात परिचय नव्हता. त्यांनी ते काम, मी जे काम केलं होतं ते त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केलं. आणि बोलता बोलता ते बोलले की रावसाहेब तुमचं मी स्टेटस बघतो, तुम्ही काहीतरी लिहिता.
म्हटलं हो सर. तोडकं मोडकं म्हटलं काहीतरी लिहितो. मग ते पुस्तक स्वरूपात तुम्ही प्रकाशित का नाही करणार? म्हटलं सर तशी हे चालू आहे, माझी तयारी चालू आहे. मग सरांनी मला विचारलं, घोरपडे सरांनी, की तुम्ही कोण साहित्यिक बोलवणार? आता इथून माझी सुरुवात, कोणाला साहित्यिकांना बोलवायचं? आपली तेवढी कुठे पोत. मी रेव्हेन्यूमध्ये जरी असलो तरी साहित्य क्षेत्रामध्ये माझा तेवढा परिचय नाही आहे, स्पष्ट सांगायचं तर मग मग सरांनी चिटणीस सरांचा नंबर दिला. आणि त्या रविवारी इतका गडबडीत होतो की मी चिटणीस सरांना फोन करू शकलो नाही. सरांनी स्वतःहून मला फोन केला, चिटणीस सरांनी, आणि विचारलं, कवळे तुमचं कितवं पुस्तक? म्हणलं सर सॉरी, माझं पहिलंच पुस्तक आहे, मी पूर्णपणे नवशिका आहे. तर म्हणे तुम्हाला कोण अध्यक्ष हवेत? सर म्हणाले सबनीस सर चालतील का? मी म्हटलं सर सबनीस सरांना मी ओळखत नाही, सॉरी बोलतो, खरंच मला माहिती नव्हतं, माझं हे अज्ञान असेल, पण ते मी प्रांजळपणे कबूल करतो. सरांनी मला सांगितलं की प्लीज तुम्ही गुगलला जाऊन श्रीपाल सबनीस एवढं फक्त टाईप करा. आणि ज्यावेळेला मी हे पाहिलं स्वतः, आता माझ्या अंगावरती काटा आला आहे. म्हणजे मी धन्य झालो अक्षरशः की एवढी मोठी माणसं आज आपल्या ह्या पवित्र भूमीमध्ये रायगडला, अलिबागला आली आहेत, त्यांचा वेळ खर्च करून. सर रात्री 12:30 वाजता इथे आले. सरांचा कालचा नाशिकचा कार्यक्रम उरकून सर रात्री 9:30, रात्री तिथून संध्याकाळी निघून रात्री 12:30 वाजता आले. प्रीत इथेच होता, कार्यक्रम करत होता. प्रीतला बोललो, बाबा तू जा प्लीज आणि सरांना अटेंड कर, मला आता शक्य होणार नाही, पाठ दुखत होती बऱ्यापैकी सकाळपासून धावपळ केल्यामुळे. प्रीत आला आणि मी प्रीतला रात्री थँक्यू पण बोललो. आणि त्या आनंदामध्ये रात्री 2:30 वाजले तरी मला झोपच येईना. म्हटलं उद्या डोळे उघडले पाहिजेत. आणि सरांनी सांगितलं होतं की हलता कामा नाही, तुम्ही खंबीर राहायला पाहिजे. म्हटलं बोलता बोलता कुठेतरी असं काही वाहवत नको जायला किंवा वेडवाकडं बोलायला नको. आता एवढी दिग्गज मंडळी आहेत, फार काही बोलणं रास्त दिसणार नाही. तरी देखील माझे जे काही सगळे गुरुजन इथे आलेले आहेत, आप्तजन आहेत, मित्र आहेत, सगळी प्रेम करणारी ही मंडळी आहेत, माझी आई, ह्या सगळ्यांना मी अभिवादन करतो. आणि महत्त्वाचं जाता जाता इथे एक नमूद करतो की हे जे पुस्तक तयार झालं, त्या पुस्तकामागे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, पाठबळ आहे. प्रोत्साहित केलं तुम्ही प्रत्येक वेळेला, धीर दिलात. अनेक वेळेला असं घडलं की सुरुवातीला 2 ओळींचे सुविचार, त्यानंतर मग 4 ओळी, मग कविता, मग लेख, मग ललितबंध, असं सुरू राहिलं. आणि खूप वेळेला त्याची चेष्टा मस्करी पण झाली, कारण ती व्हायला पाहिजे, त्याची समीक्षा व्हायला पाहिजे. त्याखेरीज आपल्याला कळणार देखील नाही की आपण कुठे आहोत किंवा व्याकरणाच्या चुका असतील. हे कुठल्याही पर्पजली असं काही लिहिलं गेलं नाही, परंतु त्याच्यामध्ये एकच उद्देश होता की माझ्या कथेमधला एखादा विचार जर कोणीतरी अंमलात आणला आणि त्याच्या आयुष्यात जर बदल होणार असेल त्या एका विचारामुळे, तर माझं हे लेखन सार्थ झालं असं मी निश्चितपणे मानतो. पुस्तकाची जुळवाजुळव सुरू असताना म्हणजे आवर्जून मी नमूद करतो इथे की पुस्तकाचं नाव काय असावं याच्यावरती खूप सारी चर्चा झाली कौटुंबिक घरामध्ये. आपण सगळ्यांनी मला सुचवलं आणि शेवटी मग अंतरंग मनाचे असं टायटल तयार झालं, नाव तयार झालं. परंतु मुखपृष्ठ काय असावं आणि ते कोण चित्रित करणार? राणे सरांनी मला सांगितलं होतं की व्यावसायिक आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडनं आपण ते करून घेऊया. परंतु आवर्जून उल्लेख करेन शिवानीचा, की शिवानीने मला याच्यामध्ये खूप सारी मदत केली. शिवानी उखळकर, जी स्वतः आर्किटेक्ट आहे. आणि आमच्या ज्या चर्चा झाल्या, 2 वेळेला ज्या चर्चा झाल्या, त्या चर्चेमध्ये माझ्या मनामध्ये जे काय आहे ते तिला मी सांगितलं. आणि तिच्या कुंचल्यातून अंतरंग मनाचे आणि मग ते उघडं पुस्तक, त्याच्यावरती श्री आणि लॉन असं ते सुंदर चित्र साकार झालं. आणि त्या सुंदर चित्राला
सरांनी इतके साथ चढवले की खरंच मला शब्द नाहीत सर, की इतक्या सुंदरपणे ते पुस्तक. आणि मग आमच्या पाटील मॅडमनी सरांना सांगितलं की सर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज नको. सरांनी अतिशय सुंदर काम केलेलंच होतं, तरी देखील ते चांगलं सुंदर पुस्तक हातात घेतल्यावरती प्रेमात पडावं आणि वाचावंसं वाटावं असं ते पुस्तक झालं आहे. तर त्यामुळे किती बोललो तरी ते कमीच होईल असं मला वाटतं. तर 1 वाजत आलं आहे साधारणतः. तर थोडंसं मी थोडं आवडतं घेतो, परंतु जेव्हा जेव्हा मला व्यासपीठ मिळतं, बोलण्याचा चान्स मिळतो, त्या वेळेला माझी सर एक कविता आहे, ती कविता मी आवर्जून ऐकवतोच. आपण सर बोर झालात तरी देखील मी कविता ऐकवणार आपल्याला. तर कविता अशी आहे, एक दिन जाना रे भाई. सगळ्यांना जायचंच आहे. एक दिन जाना रे भाई. जयपाल सर. येस सर. कुणापोटी जन्म घेतला, आपल्या हातात नाही आहे ना. कुणापोटी जन्म घेतला, परी करावे कर्म चांगला, सोडून सारे इथेच जाई, एक दिन जाणार रे भाई. विधात्याची तू विशेष निर्मिती, जमा खर्चाची नकोच भीती, उत्सव जगण्याचा समजून घेई, एक दिन जाणार रे भाई. माझे माझे का बरं करता, माझे माझे का बरं करता, आप्त स्वकीय लोभच राहता, धनाचा मोह कुठवर नाही, एक दिन जाणार रे भाई. सर शेवटच्या 2 ओळी सगळ्यांसाठी, आणि ह्या 2 ओळी बोलताना माझ्या अंगावरती काटा येतो. कलेवर होता नावही जाते, कलेवर होता नावही जाते, कुणी कुणाचे कधीच नसते, अखेरच्या निरोपाची देखील घाई, एक दिन जाणार आहे भाई. धन्यवाद सर. कांजी, यानंतर मी प्राध्यापक राणे सरांना इथे निमंत्रित करते. काही घाबरू नका, मी भाषण वगैरे करत नाही आहे, पण गेले 2 तास ज्यांनी अतिशय चांगली बॅटिंग केली आणि सुरेल सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या डॉक्टर सुचिता पाटील मॅडम, त्यांची 1-2 मिनिटात मी परिचय करून देतो आणि मग अध्यक्षांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. डॉक्टर सुचिता पाटील MA BEd MPhil PhD, संगीत विशारद, वास्तुशास्त्र विशारद, पत्रकारितेचा मुंबई विद्यापीठाचा डिप्लोमा, सध्या त्या LLB करत आहेत. 100 आपत्कालीन व्यवस्थापनावर लेक्चर्स, 375हून अधिक प्रोफेशनल सूत्रसंचालन, सेंट जोसेफ कॉलेजात प्रोफेसर, निशब्द भाव बोलती तव डोळे या पुस्तकाचं शब्दांकन, ओज आठवांचे या कविता संग्रहाचं प्रकाशन, 350 कविता, 54 कथा आणि 200हून अधिक ललित लेख प्रसिद्ध, विविध आस्थापनामध्ये व्याख्यानं, व्हॉइस आर्टिस्ट म्हणून अनेक डॉक्युमेंटरीजना आवाज दिला, आपण डॉक्युमेंटरी मगाशी पाहिली, अशा अनेक आहेत. ॲक्रॉस स्टेट या यू वाहिनीवर न्यूज रीडर म्हणून 400 बातम्या त्यांनी केल्या आहेत. अनेक जाहिरातींना त्यांनी आवाज दिलेला आहे. राजस्थान विद्यापीठात PhD गाईड म्हणून त्या कार्यरत आहेत. ॲक्रॉस स्टेट या वृत्तपत्राच्या त्या सहसंपादक आहेत. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघाची सरचिटणीस त्या आहेत. सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाज वृत्तपत्रिकेच्या त्या सहसंपादक आहेत. मी आजचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांना विनंती करतो की त्यांनी लेखिका निवेदिका डॉक्टर सुचिता पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा आणि जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी त्यांचंही कौतुक करावं. कलेने जगता जगता मजेत गावे गाणे असं गाणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येकाला प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व आहे. जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीने मॅडमचे मुद्दामून आभार मानतो आणि पुढची सूत्र त्यांच्याकडेच देतो. थँक्यू सर.
यानंतर पुढच्या भाषणाकडे वळण्याआधी आपल्याकडे सबनीस सरांच्या मिसेस ह्या ललिता सबनीस मॅडम इथे आलेल्या आहेत. तर मी कवळे मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. खूप खूप स्वागत मॅडम. आत्ताच भाषणामध्ये श्रीकांतजींनी सांगितलं त्याप्रमाणे मुखपृष्ठकार म्हणजे शिवानी उखळकर यांचा परिचय मी थोडक्यात करून देणार आहे. कोणत्याही घरात प्रवेश करताना दरवाजा महत्त्वाचा असतो, तसंच पुस्तकाच्या अंतरंगात डोकावताना या मुखपृष्ठाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंतरंग मनाचे या सुंदर पुस्तकाचं सुंदर मुखपृष्ठ शिवानी उखळकर यांनी साकारलं आहे. शिवानी यांनी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या DY पाटील आर्किटेक्ट महाविद्यालय आरकुडी आर्किटेक्चर केले आहे. पनवेल येथे एका आर्किटेक्ट फर्ममध्ये त्या सेवारत आहेत. आजच्या प्रसंगी माननीय श्रीपाल सबनीस सरांना मी विनंती करते की त्यांनी शिवानी उखळकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. म्हणून शिवानीसाठी टाळ्या वाजवायला हवेत. यानंतर आत्ताच आपण बघितलं की सुंदर आवाजामध्ये ईशस्तवन आणि श्रीकांत कवळेजींचं जी कविता तिचं गायन मेघाने केलेलं आहे. तर मी म्हणजे जगदीश दादांना विनंती करते की त्यांनी मेघनाला शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावे. खूप खूप स्वागत मेघाचं. धन्यवाद. पुढच्या पुरस्काराकडे वळण्याआधी हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि सगळीच माणसं आपली आहेत आणि दिग्गज जरी आपल्या व्यासपीठावर असले तरी सुद्धा एक विनंती करू इच्छिते की जर कोणाला आपल्या मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा आपणास पैकी कोणाला पुस्तक जर प्रकाशित करायचं असेल तर नक्की शारदा प्रकाशनकडे प्रकाशित करा. सर आज आलेले आहेत. आपल्या श्रीकांतजींच्या पुस्तकावर त्यांचा नंबर पण आहे, तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. कारण अतिशय मृदू असं व्यक्तिमत्व तर आहेच, पण जसं मगाशी सरांनी म्हटलंय तसं सर फसवत नाहीत. तो त्यांचा उद्योगच नाही आहे. म्हणजे जरी व्यवसायात असले तरीसुद्धा तर नक्कीच त्याचा विचार करावा. मी पुरस्कारांकडे वळते की आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून खूप म्हणजे ज्यांनी नियोजन केलेलं आहे, अर्थात श्रीकांत कवळे आणि त्यांची फॅमिली, मला वाटतं अरुणा वहिनी, प्रीत आणि जगदीश दादा, लताताई सगळ्यांनी मिळून ठरवलं असावं की पुरस्कार देण्याचं. तर पुरस्कार देण्यासाठी म्हणजे हा कार्यक्रम हे एक औचित्य साधलेलं आहे, तर त्याचं नक्कीच कौतुक आहे. ॲडव्होकेट जयेंद्र गुंजाळ यांचा परिचय मी आपणास करून देणार आहे. ॲडव्होकेट गुंजाळ सर याआधी शासकीय सेवेत कार्यरत होते. सदर सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून त्यांनी समर्थ कृपा वृद्धाश्रमाची स्थापना त्यांच्या स्वतःच्या शेतात करून गेली 20 वर्षे साधारणपणे 4000च्या आसपास वृद्धांची सेवा करण्याचं महान कार्य ते आजपर्यंत करत आले आहेत. तर गेल्या काही दिवसात 250 वृद्धांचे अंतिम संस्कार त्यांच्या हातून झाले आहेत. कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसतानाही केवळ सामाजिक बांधिलकी जपत ॲडव्होकेट जयेंद्र गुंजाळ यांचे हे महान कार्य अविरत सुरूच आहे. त्यांच्या कार्याला आमच्या व्यासपीठाचा मानाचा मुजरा. या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आज साहित्य संगम या कट्ट्यातर्फे काही पांडुरंग कवळे स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मी माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांना विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट जयेंद्र गुंजाळ सरांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करावे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत जयेंद्र गुंजाळ सरांसाठी, कारण अतिशय महान कार्य सर करत आहेत. खरोखरच कौतुकास्पद असं काम आहे. मी वहिनींनाही विनंती करते की त्यांनी पण यावं. गुंजाळ वहिनींनाही विनंती करते की त्यांनी पुढे यावं. खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर मी माननीय कविवर्य श्री नवनाथ रणखांबे यांचा परिचय करून देणार आहे. माननीय रणखांबे सरांचे जीवन संघर्ष, प्रेम संघर्ष हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. जीवन संघर्ष या काव्यसंग्रहाचे 100हून अधिक वृत्तपत्रांतून समीक्षण प्रकाशित झाले आहे. इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड 2020 मध्ये जीवन संघर्ष पुस्तकाच्या परीक्षणांच्या ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे आणि यासाठी नवी दिल्ली येथे त्यांचा सन्मान झाला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे सर मानकरी आहेत. जीवन संघर्ष या पुस्तकास काव्य लेखांकन पुरस्कार 2019, साहित्य सेवा पुरस्कार 2019, राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार 2019, राष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्कार 2019 हे पुरस्कार लाभले आहेत. OAG बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सर सन्मानित आहेत. त्यांच्या या साहित्यातील कार्याबद्दल साहित्य क्षेत्रातील उगवता तारा म्हणून साहित्य संगम या कट्ट्यातर्फे कैलासवासी पांडुरंग कवळे स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार आजच्या प्रसंगी प्रदान करण्यात येत आहे. मी माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांना विनंती करते की सरांना पुरस्कार प्रदान करावा. खूप खूप अभिनंदन सर. म्हणजे आपले सबनीस सर 89व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, आजच्या व्यासपीठाचेही अध्यक्ष आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या आदरणीय पत्नी सन्माननीय कवळेताई, या कार्यक्रमाचे प्रमुख विशेष अतिथी, माझे स्नेही पुणे साहित्य परिषदेचे प्रतिनिधी आणि सातारा शहरातील संगीत, शिक्षण, समाजसेवा या सर्व क्षेत्रातलं एक आदरणीय अशा प्रकारचं नेतृत्व आणि कर्तृत्व ज्यांच्या स्नेहबंधाचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो असे शिरीषराव चिटणीस, अंतरंग मनाचे या पुस्तकाचे अत्यंत प्रामाणिक अशा प्रकारचे लेखक सन्मान्य श्रीकांतजी कवळे, आदरणीय अरुणाताई, सन्माननीय जगदीशदादा, सन्माननीय लताताई, या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी प्रीत, कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी पुस्तक प्रकाशात आणलं असे न फसवणारे प्रकाशक सन्मान्य संतोषजी राणे, या पुस्तकाचं मुखपृष्ठ ज्यांनी तयार केलं त्या शिवानीताई, समीक्षक आणि अभिनेत्री सई, ज्यांनी सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचलन केलं आणि करत आहेत त्या सन्माननीय डॉक्टर सुचिताताई, प्रशासन व्यवस्थेतील अनेक प्रतिनिधी उपस्थित आहेत, वकिलांचे प्रतिनिधी आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत, मुख्य म्हणजे साहित्यिक आहेत, त्या सर्वांचे आदरणीय प्रतिनिधी सन्मान्य प्रतीकजी पाटील, सन्मान्य अजितजी टोळकर, जयंतराव धुळप, जयपालराव पाटील, वीडी पाटील, अतुलभाई, सन्मान्य अनेक म्हात्रे, सन्मान्य तेलंगे भरत, बरेच पत्रकार, बरेच संपादक वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे, नियतकालिकांचे, सर्व कवळे कुटुंबीय, विशेषतः जावयाचं कौतुक अत्यंत शुद्ध अंतःकरणानं करताना आपल्या मुलीला त्रास काही नाही याची खात्री आहे त्यांना, पण पुढे होऊ नये म्हणून हे अधिक वर्णन करणारे, जावयाचं गौरव करणारे आमचे सन्माननीय सासरे बुवा, म्हणजे आमची बाई, आम्ही यांना मुलगा बांधतो आता. हा कौटुंबिकी सोहळा आहे, हा स्नेह सोहळा आहे, हे गाव संमेलन आहे,
सारोळ्याच्या गावाच्या मातीचा हा सोहळा आहे. रायगड अलिबागचं हे भूषण आहे. कारण या मातीमध्ये जन्मलेला हा स्वातंत्र्य सैनिकाचा सुपुत्र, त्यांनी बोलताना फार प्रामाणिकपणे बोलताना एक वाक्य ते म्हणाले, मी संपत्ती जमवली आहे. आणि मला धक्का बसला. महसूलच्या कार्यालयामध्ये काम करणारे अधिकारी मी संपत्ती जमवली आहे म्हटल्यानंतर एक दोन धक्का बसणं स्वाभाविक आहे. आता ही संपत्ती जमवली कशी याबद्दल मला, आणि तहसीलदार साहेब त्यांच्या संदेश आलेला आहे मॅडमचा, इथे काही वकील मंडळी आहेत, पोलीस नाही याची खात्री बघून त्यांनी असं वाक्य बोलले की मला शंका आली. पण त्यांच्या बोलण्यामध्ये माझ्या अंगावर काटा आला. मी आता रडेन की काय, हे 2-3 वाक्य मला ज्यावेळेस ऐकायला मिळाली त्यावेळेस मी संपत्ती जमवली आहे आणि माझ्या अंगावर काटा आलेला आहे किंवा मी रडेन की काय, या 3 वाक्याचा ताळमेळ लक्षात घेऊन माझ्यातला एक बऱ्यापैकी अनुभवी माणूस अशा निर्णयापर्यंत आला की ती संपत्ती आहे ते गैरमार्गानं जमवलेली नाही, याची खात्री मला पटली. कारण 15 वर्ष सरपंच पद ज्यांनी भूषवलं गावाचं आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, त्या वडिलांच्या संस्कारामध्ये आणि आईच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच शुद्ध अंतःकरणानं, शुद्ध अशा हातानं, ज्या हाताने मोलमजुरी करून या 3 मुलांना त्यांनी वाढवलं आणि आपल्या नवऱ्याच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतल्या देशभक्तीचा वारसा आपल्या मुलापर्यंत आणि नातवापर्यंत, प्रीतपर्यंत पोहोचवण्याचा निष्ठावंत अशा प्रकारचा प्रयत्न ज्या माऊलीनं केला, त्या माऊलीच्या उपस्थितीमध्ये ते अत्यंत भाबडेपणानं, अत्यंत प्रामाणिकपणानं ते सत्य अशा प्रकारची भूमिका श्रीकांतराव मांडत होते. श्रीकांतरावांच्या मांडणीमध्ये आणखी एक या कार्यक्रमाचा नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग, त्यांच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या स्मरणार्थ 2 पुरस्कार दिले गेलेत. 250 अंत्ययात्रांचा ज्यांनी सेवा बजावली. जिवंतपणी माणसाची सेवा अनेक जण करतात, वेगवेगळे स्वार्थ असतात, निस्वार्थी असतात, पण मेलेल्या माणसाची अंत्ययात्रा आणि अंत्यविधी करताना जो काही निस्वार्थ भाव स्वयंसिद्ध असतो, त्याच्यातला ॲडव्होकेट गुंडा साहेबांनी ती सेवा बजावलेली आहे. आणि जिवंत वृद्धांची सेवा ही त्यांनी आपल्या त्या रानसाक्षीनं, निसर्गाच्या साक्षीनं सुरू ठेवली आहे. अशा माणसाची निवड करून या कवळे कुटुंबियाने एक मोठा आदर्श समाजामध्ये निर्माण केलेला आहे. दुसरं, पुरस्कार अनेक दिले जातात. जोशींचे देशपांड्यांना, देशपांड्यांचे सबनिसांना असे ते असतात, किंवा पाटलांचे गायकवाडांना, गायकवाडांचे देशमुखांना, देशमुखांचे पुन्हा पाटलांना, एकाच जातीमध्ये ते फिरत राहतात. पण कामावर आधारलेले पुरस्कार, समाजाच्या उपयोगी पडलेली ज्या व्यक्ती असतात त्यामध्ये. आणि एक दुसरा तरुण कवी मला वाटतं रणखांबे, रणखांबेच ना, तर यांचं वय अगदी कमी दिसलं मला आणि फार मोठा कर्तृत्वाचा पसाराही या तरुण कवीच्या एकूणच सगळ्या अजेंड्यावरती त्यांच्या संबंध बायोडाटामध्ये दिसतो. असे 2 प्रातिनिधिक स्वरूपाचे पुरस्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी दिलेले आहेत. मित्र हो, अंतरंग मनाचं खरं तर हे अलिबागचं अंतरंग आहे. रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीचं हे अंतरंग म्हणजे हा संबंध इथे जमलेला रसिकांचा मेळावा आहे. आपण सगळे या श्रीकांतच्या जडणघडणीमध्ये जबाबदार आहात. त्यांनी आपल्या संबंध या पुस्तकामध्ये जी काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच पुस्तकामध्ये श्राद्ध ही अर्पण पत्रिका पाहिली. मला पुन्हा धक्का बसला, कारण या श्राद्धाच्या पातळीवरती इथे त्यांनी आई वडिलांच्या किंवा वडील माणसांच्या संदर्भातली त्यांची भूमिका विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कौतुकाचे सोहळे जिवंतपणी सजवावे, मरणोत्तर किताब काय द्यावे. जिवंतपणीच काहीतरी केलं पाहिजे वडील धारण्यासाठी. मरणोत्तर किताब काय द्यावे, बोल मायेचे अन घास भाकरीचा, पित्याकडून घ्यावो मान चाकरीचा.
घरावरचे अन्न कावळ्याची धन वृद्धाश्रमी बसतो अनाथ रूपी जन. जगातल्या विसंगतीची इतकी सुंदर अशा प्रकारची मार्मिक काव्यात्मक रचना पहिल्याच पानावरती ज्यावेळी श्राद्ध या धक्कादायक संकल्पनेतून आणि त्या टायटलमधून येते आणि या माणसाच्या एकूण मनाच्या अंतरंगाचा शोध घेण्याची जी उत्सुकता ती वाढू लागते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माधुरी वैद्यताईंनी याला निर्मळ आरसा म्हटलेला आहे. मुंबई गोवा महामार्गाचं वास्तवाचं दर्शन या पुस्तकात घडवल्याचं त्यांनी गौरव केलेला आहे. लालपरीच्या दुर्दशेचाही त्यांनी गौरव केलेला आहे. भूक आणि गरिबीसारख्या किंवा खारीसारख्या या कथांचं सुंदर अशा प्रकारचं विश्लेषण करून माधुरी वैद्य यांनी त्यांचा गौरव, या लेखणीचा गौरव केलेला आहे. प्रीतीलता कौरथी माने मला वाटतं या तहसीलदार असाव्यात. त्यांनी सुंदर अशा प्रकारच्या शुभेच्छा देताना एक सूत्र त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. महसुलाच्या क्षेत्रामध्ये असणारं आस्थापनाचं त्यांचं ज्ञान हे गौरवास्पद त्यांनी मानलेलं आहे. एक अधिकारी व्यक्तीनं आपल्या असिस्टंटचं अशा प्रकारचा लिखित स्वरूपामध्ये गौरव करणं हे एका अर्थानं प्रशासकीय सर्टिफिकेट आहे. त्यांच्या नोकरीमध्येही उपयोगाचं आहे आणि बाहेरही उपयोगाचं आहे. त्यांनी त्याबद्दल कौतुक केलंच, परंतु साहित्याची नाळ जी त्यांच्या संबंध या भूमिकेला जुळली त्याचं त्यांनी निर्विवाद अशा प्रकारचा गौरव आणि कौतुक केलं. रंजन आणि शिकवण अशा प्रकारच्या दोन्ही प्रवाहातलं हे लेखन असल्याबद्दलचा त्यांचा अभिप्राय हा निश्चित बोलका आहे. डॉक्टर सुचिताताई पाटील यांनी या पुस्तकातली संबंध मांडणी करताना सरकारी नोकरी करणं आणि लेखन करणं या दोन ध्रुवाचं धनुष्य श्रीकांत कवळे यांनी कसं सुंदर पेललेलं आहे याचंही वर्णन केलं. कथा आणि लेखांचा सूत्ररूप अशा प्रकारचा सारांश डॉक्टर सुचिताताईंमधल्या समीक्षक असणाऱ्या या भगिनीनं तिथे मांडला. गावाचं नातं, कुटुंबाचं नातं, नात्याचं नातं, मित्रांचं नातं या सर्व नात्यांना न्याय देण्याची भूमिका एक लेखक आणि एक व्यक्ती म्हणून श्रीकांत कवळे यांची कशी आहे याबद्दलही त्यांनी सुंदर इथं मांडण्याचा प्रयत्न केला. आज एक कुठल्या तरी पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये एक लेख आला आणि कोणीतरी माझ्याकडे व्हॉट्सअपवर तो पाठवलाय. छोटेस अशी एक बातमी आहे, मला वाटतं तो लेखच आहे. त्या लेखिकेचं नाव आहे अस्मिता प्रदीप एंडे. सुंदर मांडणी केली आहे. म्हणजे या चांगल्या उत्तम म्हणजे समीक्षकांनी तुमच्या गावाला यायची गरज नाही इतकं सुंदर आर्टिकल त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. सरकारी नोकरी, लेखन हे सगळं तर करत असताना एक वाक्य या लेखिकेनं मांडले. निर्मळ नितळ आठवणींचा रेखीव नक्षी म्हणजे हे पुस्तकातलं लेखन आहे. अलिबागच्या या नवोदित समीक्षिकेनं मांडलेला हा अभिप्राय आपण जर लक्षात घेतला तर या पुस्तकाचं स्वरूप 3 भागामध्ये साधारणपणे आहे. 3 वेगवेगळे भाग जर करता आले ते बरं झालं असतं, पण इथले जे प्रकाशक आहेत ते प्रकाशक कमी आणि शायर अधिक आहेत. कवी त्याहून जास्त आहेत आणि माणूस त्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. दिसायलाही आहेत आणि मनाने आहेत. त्याची पावती तुम्हाला भाषणातून मिळाली. महाराष्ट्रामध्ये शेकडो पायलीचे 15 अशा प्रकारचे प्रकाशक आहेत आणि बहुतेक प्रकाशक फसवणारेच आहेत. आता हे बिन फसवणारे कसे काय आणि ते प्रकाशक कसे मग फसवत नसतील तर मग प्रकाशक कसे याबद्दल मला शंका आहे. PhD करावं लागेल कदाचित या विषयावरती. पण संतोष राणे यांचं एकंदरीत जी मांडणी दिसली, पण नंतर आमच्या सुचिताताईंनी त्यांच्या प्रकाशनाचा प्रचार हे केलेला आहे. मी लेखक म्हणून त्यांच्याकडे अर्ज करतो, माझं पुस्तक आपण जरूर घ्या बाबा, पण फसवणार नाही याची खात्री करून घ्यायला पाहिजे आपल्याला. संतोष राणे हे खरंच या पुस्तकाचं प्रोडक्शन मधल्या कागदावरून कळतं. 70 GS हा महत्वाचा, 60 GSM अनेक प्रकाशक कागदामध्येच बुडवतात लेखकाला. आणि लेखनामध्ये मार्क्सवाद, आंबेडकरवाद, शोषणमुक्त समाज, अन्यायाचा प्रतिकार हे सगळं मध्ये असतं आणि तो प्रकाशक मात्र त्या लेखकाचं शोषण करत असतो. पण अलिबागला अशा प्रकारचे प्रकाशक आहेत याबद्दल अलिबागकर लेखक आणि मंडळी खूप भाग्यवान आहेत. त्या भाग्यवान लेखकांचा मी हेवा करतो आणि संतोष राणे यांचं खास विशेष अभिनंदन करतो. आत्मकथा शेवटी दिलीत. सगळी आत्मकथा पूर्ण नाही आहे. का पूर्ण दिलेली नाही मला काही कळत नाही, कारण त्यांचे मित्र मैत्रिणी बरेच आहेत आमच्या श्रीकांतरावचे.
आणि त्याने एक वाक्य लिहिले ते मित्रमैत्रिणीच्या संदर्भामध्ये की अजूनही त्या मित्रमैत्रिणीच्या टचमध्ये आहेत असं त्यांनी लिहिलेलं आहे. मी म्हणून म्हटलं त्यांनी काही गैरसमज करून घेऊन मी काही भांडणे लावणारा माणूस नाहीये. टच याचा अर्थ बाबा मी त्या संपर्कात आहे. पण विवाहित नवऱ्यानं मैत्रिणीच्या सहवासात राहणं हे फार धोक्याचं असतं हे मी सांगायची गरज नाही. पण अत्यंत निर्मळ आणि अत्यंत संस्कारित अशा प्रकारचे हे लेखक असल्यामुळं ते अत्यंत इमोशनल होऊन सच्चेपणानं आपली जीवन कहाणी मांडत होते. आणि सासऱ्यांच्या समोर, पत्नीच्या समोर, आईच्या समोर त्यांचं हे जे निवेदन चालू होते ते कुटुंबासाठी, गावकऱ्यासाठी, अलिबागकरासाठी, आमच्यासारख्या दुरून आलेल्या पाहुण्यांसाठी हे अत्यंत एक नवीन अशा प्रकारचं एक लेखक. पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एखादा माणूस किती प्रांजळपणे बोलतो, लिहितो हे मी पाहतोय. 2-3 दिवसापूर्वी हे पुस्तक मी वाचून काढलं आणि मी प्रभावित झालो. या आत्मकथेच्या रंगामध्ये दिवाळीचा जो काही त्यांचा सण साजरा केला जातो तुमच्या परिसरामध्ये, त्यांनी जी अनुभवलेली दिवाळी आहे ती अत्यंत महत्त्वाची. त्या दिवाळीतले संदर्भ आहेत. परसातील पारिजातकाच्या फुलांचा सडा मला आठवतो माझ्या लहानपणीचा. आईनं शेणानं सारवलेलं अंगण, फटाक्यांची लहानपणी केलेली यादी भावांच्या सोबत, मातीच्या पंटाने उजळलेलं अंगण, बोकडाचं मटण हे मात्र जरा वेगळं आहे. सर्वांचं जीवन उजळून जावं. दिवाळीचं वर्णन ठीक आहे, तो अनुभव ठीक आहे, पण दिवाळी त्यांना जे शिकवते, त्यांना जी प्रेरणा देते ते सर्वांचं जीवन उजळून टाकावं असं या लेखकाला प्रामाणिकपणे वाटतं. लेखकाचा उदात्त हेतू या ठिकाणी ज्यावेळेस लक्षात येतो त्यावेळेस त्या लेखकाचं मन आणि आईवडिलांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराची पावती मला त्या ठिकाणी मिळते. बालपणी मित्रासह बेचकी विकून नफा कमावणारा अशा प्रकारचे हे लेखक. सुहाग सिनेमासाठी पळापळ करत असताना कुत्रे भुंकून जो सगळ्या भानगडी झाल्या त्या थिएटरमध्ये त्याची संबंध आखो देखा हाल असे मांडणारी त्यांची चित्रमयी शैली, गावातली नाट्य संस्था आणि तो जो सब कुछ मित्र, जे अभिनय करणं, तो डायरेक्टर, तोच सगळं काही तेच, अशा प्रकारचं ते गणपती उत्सवातलं त्यांचं ते नाट्य चळवळीतलं सगळ्या संस्थेचं काम. खलनायकाची एंट्री झाली आणि हशा पिकला आणि तो विसरला त्या हसण्यामध्ये लोकांच्या, आणि मग दुसरा नट येतो तो विसरला का जोरात त्याला तिथे चापड मारतो. म्हणजे नाटकातलं पुन्हा नाटक सुंदर अशा प्रकारचं, म्हणजे ते कोकणच्या मच्छिंद्र कांबळीच्या परंपरेतलं नाटकातलं नाटक जसं घडतं तसं सुंदर नाटक या ठिकाणी. मला वाटतं राजीव गांधींची भूमिका सुद्धा आपण केलेला होता आणि आणखी मला वाटतं साईबाबांची एक भूमिका आपण केलेला होता. जो माणूस साईबाबाची भूमिका करतो तो आसारामची भूमिका आयुष्यात कधीच वठवणार नाही याच्याबद्दल खात्री बाळगता येते. मित्र, कनकेश्वराच्या संदर्भातली ही ट्रीप आणि त्याचं दर्शन, खेळ आणि ट्रेकिंगचे लहानपणाचे त्यांचे सगळे तरुण वयातले त्यांचे एकंदरीत त्यांची आवडीनिवडी. खानावळमध्ये जेवत असताना सगळे टीम पोरं जेवायला गेलेत आणि दाबून जेवले. 6 रुपयातलं जेवण, आणि हे जेवण केल्यानंतर मग खानावळवाल्यालाच घाम आला, इतके जेवलेले मंडळी सगळी. सुंदर छोटे प्रसंग पण शब्दमयी अशी सुंदर अशी चित्रमयी शैली असल्यामुळं प्रत्येकाने अशा प्रकारचं लेखन झालेलं आहे. कॉलेजमधल्या एका मित्राच्या आईला रक्तदान केल्याचा त्यांनी प्रसंग सांगितलेला आहे. एक मित्र आपल्या मित्रासाठी काय करू शकतो, आई काय करू शकतो हे स्वयंसिद्ध आहे, पण मित्राच्या आईसाठी मुलगा मित्र काय करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं वास्तव आहे. माथेरान महाबळेश्वरच्या सर्व या प्रवासामधलं अकाउंटमध्ये नापास झाल्याचं त्यांनी सांगितलं. हाही प्रामाणिकपणा आहे, पण तो गैरसमज ठरतो आणि नंतर ते काय रिचेकिंग केलं जातं आणि ते पेपर पास होतात. त्यानंतर आलेले आनंदाश्रू, छोट्या छोट्या सुखदुःखाच्या घटनांमध्ये समरसून चिंब भिजणारा हा लेखक आणि तितक्याच तन्मयतेनं अभिव्यक्त करणारी ही संबंध मांडणी ते करतात. हुकमत सिनेमा पाहत असताना पाहायला गेलेलं हे सगळं मित्रांचं टोळकं एका पोस्टमनची सायकल घेऊन जातात. ती पंक्चर होते आणि नंतर मग त्या पंक्चरच्या मुळे त्या सगळ्या रामायण महाभारत घडतं. पुन्हा कोणाची सायकल मागायची नाही, मोटरसायकल मागू पण तो सायकल नाही. ही अत्यंत शैलीमधला जो काही मार्मिकपणा आहे तोही त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. लिपिक आणि संबंध, लिपिकाची नोकरी लागली पण पेन नाही. गरिबीचे संदर्भ चटके देतात. ते केवळ दलितांनाच असतात असं नाही,
नॉन दलित माणसाला सुद्धा, ब्राह्मण किंवा कुठल्याही जातीतल्या कुठल्याही माणसाला गरिबी नडते नाडते असे संदर्भ काही या ठिकाणी आलेले आहेत. आणि पेन नसलेला अशा प्रकारचा हा, पण शासनाच्या सेवेमध्ये असताना प्रत्येकाबद्दलचे अधिकारी कर्मचारी सवगडी या प्रत्येकाबद्दलची ऋणभावना व्यक्त करून संबंधिताच्या उपकारात राहण्याची त्यांची कृतज्ञतेची भावना हाही त्यांच्या संस्काराच्या शिदोरीचा भाग आहे. श्रीवर्धनचा निसर्ग देवदर्शन ईश्वर प्रियता आहे, निसर्ग प्रियता आहे, माणूस प्रियता आहे, मटन प्रियता आहे. हे सगळं काही जे प्रिय आहे हे संबंध त्यांचं भावविश्व जे हे लहानपणापासूनच त्याच्यामध्ये आलेलं आहे. आदिवासीच्या एका प्रकरणातलं कोर्टातलं त्यांचं जलप्रवास आणि मृत्यू थोडक्यात हुकला आणि एका त्यांच्यातल्या शहाण्या माणसानं त्याला उपदेश केला की बाबा रे, कुटुंबासाठी जीव धोक्यात घालू नको, तुझा जीव वाचला पाहिजे, तुझ्या जीवापुढे काहीही महत्वाचं नाही. अशा प्रकारचं शहाणपण त्यांनाही दुसऱ्या कोण ऐकायला मिळालं. अनेक वेळा मनातलं द्वंद्व, ही नोकरी सोडावी की काय, अशा प्रकारचा लेखा परीक्षणाच्या संदर्भातले त्यांचे काही अनुभव त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना घेऊन जाताना कुणीतरी बेशुद्ध पडलं आणि थोडक्यात मतोनानंतर ते वाचलं. अनेक प्रसंग त्याच्यातले आलेले आहेत. पण पैसे खाण्याच्या कुठल्याही एखादं कॅरेक्टर त्यांच्यात आलं नाही. महसूल खात्यामध्ये, महसूल खात्याच्या बाहेर समाजामध्ये इकडं तिकडं सगळीकडे प्रचंड वाईट आहे. तिकडे पलीकडे जगामध्ये तालिबानचं युद्ध तिकडे चालू आहे, एक राष्ट्र तरी पादाक्रांत केलं, महासत्तांचा संघर्ष चालू आहे, अणुस्फोटांची शक्यता निर्माण झालेली आहे, अणुबॉम्बचे संबंध कारखाने चालू आहेत, अनेक प्रयोगशाळा संबंध शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळाच्या त्या विज्ञानाच्या प्रयत्नानं अणुबॉम्ब निर्माण करतायत. 700 कोटी माणसं ही भयभीत होत आहेत. असं सगळं जगामध्ये आहे. आपल्या भोवताली बलात्कार चालू आहेत, खून आहेत, राजकीय संबंध राडा आहे आणि बोलगेवडी माणसं अत्यंत शिवीगाळ करतायत, राजकारणाला स्तर उरलेला नाही. अशा सर्व पातळीवरती श्रीकांत कोळे यांच्यामधला एक आदर्श अशा प्रकारचा संवेदनशील लेखक मात्र फक्त सकारात्मकच विचार करतो आहे. आपल्या जीवनाच्या पातळीवरती संबंध विचार करत असताना या माणसानं या संबंध लेखनामध्ये जी वापरलेली भाषा आहे ते लेखकाचं सामर्थ्य सांगते आपल्याला. मृत्यूशय्येवरील व्यक्तीला वेळेची किंमत विचारा, सुंदर अशा प्रकारचं भाषाशैलीचं उदाहरण आहे. आने वाला पल जाने वाला है हे त्यांचं नसलं तरी हिंदी सिनेमाच्या अर्थपूर्ण ओळी ते आपल्या लेखनामध्ये आपला आशय सजवताना दिसतात. सुखद क्षण आठवावे, या जन्मावर प्रेम करावे, ही जी सुभाषित वजा वाक्य आहेत, नथिंग इज परमनंट, हिंदी इंग्रजी भारत आंब्यांच्या ओळीचे संदर्भ, पुराणातल्या श्रीकृष्ण आणि द्रौपदीचे संदर्भ, एक समृद्ध व्यक्तित्वाचं दर्शन या लेखनाच्या पाठीमागच्या संस्कारातून आपल्याला घडवताना दिसत आहेत. दुसऱ्याचा सदरा नेहमीच सुखाचा वाटतो अशा प्रकारचं वाक्य, किंवा आत्महत्या ही पळवाट आहे. एकाच 2 शब्दांमध्ये पूर्णपणे आत्महत्येच्या परंपरेला नकार देऊन सकारात्मक भूमिका जगण्याचा संदेश देणारं अशा प्रकारचं लेखन. चांगलं म्हणावं म्हणून काम करू नका, कुणाचं चांगलं व्हावं म्हणून काम करावं. काय सुंदर. म्हणजे हे श्रीकांत कोळे आहेत की श्री श्री रविशंकरचे अगदी जवळचे शिष्य आहेत का त्यांचे बाप आहेत, इतकं वाटावं अशा प्रकारची वाक्य आणि सुंदर अशा प्रकारची सूत्र आहेत. दिवाळी सुवर्ण पावलांनी आनंद घेऊन आली, काय वर्णन करतायत हे. आणि हे सगळं वास्तव दिसतंय, वास्तव वाटतंय. या संबंध लेखनातले प्रसंग, खारीचा जो काही तो मुलगा खारी मागतोय आणि त्यामध्ये माणुसकीचं दर्शन त्या ठिकाणी आणि कृतज्ञता व्यक्त करणारे ते संबंध त्या मुलाची इथले प्रसंग त्यांनी दिलेला आहे. गरिबी आणि टेलर बाबा, ती दादाची खारी, त्यांना झालेला आनंद, खारी या एकाच शब्दाभोवती असणार गुंफलेलं संबंध ते कथानाट्य मला प्रचंड भावलेलं आहे. बोलेरोची कथा खूप सुंदर आहे. हायवेच्या संदर्भातला त्यांचा जो काही तिथली मांडणी केली आहे. एक गरीब बाई पैसे मागते, 100 रुपयाची नोट ती काढून तिला सहजपणे देऊन टाकतात. तिला झालेला चेहऱ्यावरचा आनंद ते अनुभवतात. आणि त्याचबरोबर वास्तवाचं दर्शन घडवताना त्यांच्या संबंध कुटुंबाला आईसह कोरोना झाला आणि या कोरोनाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या सामान्य माणसांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी, कुटुंब सगळ्या स्नेहानी किंवा डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी जे काही त्यांना त्या ठिकाणी साथ दिली,
किंवा जे काही उपचार केले, जे सहकार्य केले, त्याबद्दलचं त्यांचं अंतःकरण अत्यंत उचंबळून येतं आहे. अशा प्रकारचे व्यक्तिगत संदर्भ आत्मकथेच्या बाबतीतले हे काही रंग या पुस्तकामध्ये आपल्याला अनुभवता येतात. हे आत्मकथेचं पुस्तक जेवढं आहे तेवढंच सारळ गावाच्या मातीचं आणि तिथल्या गावाचं एक अंशतः चरित्र सुद्धा इनडायरेक्ट त्याच्यात आलेलं आहे. त्यांच्या आईवडिलांच्या जीवनाचे संदर्भ येतात, त्यांचे व्यक्तिगत संदर्भ येतात, त्यांच्या मित्राचे संदर्भ येतात आणि त्यांचा गाव परिसर, तुमचा अलिबागची संबंध, संस्कृती, इथला समाज याचं एक सूक्ष्म अशा प्रकारचं त्यांनाही नकळत असणारं दर्शन त्यांनी या ठिकाणी घडवलेलं आहे. आणि म्हणून हे अंशतः असणारं आत्मचरित्र हे या गावाचं, या परिसराचं हे अंशतः चरित्र आहे. समाजाचं आणि संस्कृतीचं ते चरित्र आहे. त्यांच्या प्रशासनातल्या संबंध प्रवृत्तीचं आणि तिथल्या प्रकृतीचंही ते चरित्र आहे. इतकं सुंदर अशा प्रकारचं थोडक्यामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. काही कथा आहेत, आत्मकथा झाल्यानंतर कथेमधलं रोहनची जी कथा आहे त्याचा झालेला अपघात आणि थोडक्यात ते वाचलेले आहेत. कदाचित ती कथा खरी असेल, खोटी असेल. डुकराची झुंड त्यांना दिसते पण ती अशी निघून जाते, थोडक्यात ते बचावतात तरीही खाली पडतायत. आणि मग स्वप्नामध्ये रात्री घूस येते मोठी, त्याबरोबर लेखापरीक्षणाची काहीतरी ती माणसं दिसतात. त्याचबरोबर पेरूच्या फांद्या त्याला घासताना दिसतात. दीप अमावस्येचा तो प्रसंग आहे. आणि मग नीतीचं जे प्राबल्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. मनोविश्लेषण त्याच्यात आहे. काहीतरी सुप्त मनामध्ये दडलेल्या भावना स्वप्नामध्ये जागृत होतात, मोडतोड होत असते आणि त्याच्यातून एक वेगळं होतं. असा काहीसा एक वेगळ्या धर्तीचा प्रयोग कथेतला त्यांनी या ठिकाणी प्रयोग केलेला आहे. तो मनोविश्लेषणात्मक अशा प्रकारचा प्रयोग मला वाटतो. यशवंत सारखा ही जी कथा आहे, कुत्रा आहे, साहेबाला कुत्रा प्रिय आहे आणि शिपाई तिथे काम करतोय. आता शासकीय शिपायानं शासकीय अधिकाऱ्याच्या खाजगी कुत्र्याचं काम करावं की नाही याबद्दल तुमच्या आम्हाला क्लिअर कल्पना आहे. असं कुठल्याही त्यांच्या सिव्हिल कोडमध्ये काही लिहिलेलं नाही. पण या शिपायाचं नाव मला वाटतं यशवंत आहे. त्याला ते काम करावं लागतं. तो भयंकर त्या साहेबाला तो कुत्रा इतका प्रिय आहे. कदाचित त्यांची बायको तेवढी प्रिय मला माहीत नाही, पण कुत्रा प्रिय आहे. तो आजारी पडला तर त्या आजारी कुत्र्याला तालुक्याला घेऊन जायचं आहे दवाखान्यामध्ये. आणि मग घेऊन जाताना बसमध्ये काहीतरी गडबड झाली, नवरा नवरी आलेत. त्या नवरीच्या पडद्याला नेमकं त्या कुत्र्यानं फाडलेलं आहे. नवरीच्या त्या पदराला फाडलं आणि हातभर दिल्यानंतर मग तिथे हाणामारी झाली, चिखलामध्ये त्यांना खाली पडावं लागलं. आणि मग त्याचा तो शिपाई विचार करतोय माझा दोष काय ह्याच्यात. याचे निष्कर्ष असे निघतायत. कुत्र्यावर प्रेम आहे साहेबांचं, पण शिपायावर मात्र अन्याय आहे. जी प्राण्यावरती प्रेम करावं इतकं ठीक आहे, पण हाडामासाच्या माणसावर प्रेम करू नये कसं काय. म्हणजे हा जो साहेब आहे तो कॉन्ट्राडिक्शन अशा प्रकारचा आहे. कुत्र्यावर प्रेम करणारा साहेब आपल्याला आवडतो, पण त्याच्या निमित्तानं तो शिपायावर अन्याय करतो. त्या माणसातलं हे माणूस पण आपल्याला अपील होत नाही. ही एक विसंगती जी एकाच माणसाच्या एकाच मनामध्ये आहे, ती विसंगती बरोबर लेखकाने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर खाजगी कामासाठी शिपाई वापरणारा साहेब हा मलाही पटत नाही, कदाचित त्यालाही पटला नाही. त्यांना एखादा साहेब असा कुठेतरी दिसला असला पाहिजे. हे काही काल्पनिक कथा नाही आहे. जे कोणी असतील त्यांना ते लागेल, कदाचित सांगता येत नाही. मी फार स्पष्ट बोलत नाही, कारण अजून त्यांची नोकरी तिथे चालू आहे. मित्र, माझं काय चुकलं हा शिपायाच्या मनातला प्रश्नाचं उत्तर फार कठीण आहे. जे हे अत्यंत सूक्ष्मपणाने ते प्रश्न मांडतायत. शिपायाचं खरंच काही चुकत नाही. त्याला तिथून ती ड्युटी बदलायला लावतात, पण साहेब त्याला रागावतात. तो कुत्र्या बाबतीमध्ये ड्युटी करताना तो कुठेच कमी पडत नाही माणूस म्हणून. पण माणसातल्या विसंगती कशा असू शकतात आणि माणसाचा माणसाला कसा त्रास होतो, माणूस माणसाचा कशी पिळवणूक करतो, दहशत बसवतो, त्याचं ते उदाहरण आहे. एकटी ही सुंदर अशा प्रकारची निर्मला नावाच्या नायिकेची निर्मल ग्राम होईपर्यंतचा जो प्रवास आहे, ती एक काय खासदार सरदाराची कन्या आहे, निंबाळकरांचा सासर आहे. आणि या सासरी असताना वडील मला वाटतं घरी लवकर त्याच्या काही जीवलगांचा मृत्यू झालेले आहेत. सासरी जाच आहे, काही लोकांच्या नजरा वाईट आहेत. अशातून त्यांची मुलं शिकवते आणि ते दोन्ही परदेशात जाऊन राहतात. आणि अशा प्रकारच्या ही एकटी शेवटी राहते. माणसाच्या एकटेपणाचे प्रश्न निर्माण झाले समाजामध्ये. पैसा आहे, मुलं बाळा आहेत, नातं आहे, तरीही माणूस एकटा आहे. हे मनातलं एकटेपण, जनातलं एकटेपण
हा आधुनिक कालखंडातल्या वास्तवातलं या संबंध एक महत्त्वाचं भीषण अशा प्रकारचं एक रूप आहे. आणि तिच्या मृत्यूनंतर गावाने मग त्याला निर्मल ग्राम अशा प्रकारची त्याला नाव दिलेलं आहे. सोमवार ही कथा मला फसलेली वाटते, स्पष्ट बोललं पाहिजे आपल्याला, तितकी काही बरोबर, पण त्याच्यातली कल्पना मात्र खूप अगदी जबरदस्त आहे. यम नंतर तिथले जे देवधर्म आहे, तिथले इंद्र वगैरे, रंभा, अप्सरा, हे सगळे जे प्रशासन, त्यांचं जे प्रशासकीय अनुभव आहेत, ज्ञान आहे, ते सगळे त्याने स्वर्ग नरकाच्या संदर्भामध्ये इंद्राच्या दरबारामध्ये ते मांडलं. आणि इथलं प्रशासन आणि तिथलं प्रशासन याच्यातलं काहीतरी तुलनात्मक अशा प्रकारचं ते सुंदर काल्पनिक चमत्कारिक अशा प्रकारची कथा मांडण्याचा प्रयत्न केला. पण ती कथा म्हणून यश तिला फारसं मिळालेलं नाही. पण हे कथा दुसरी एक आहे, वैजयंता डोम पाटील. मला ही कथा प्रचंड अपील झालेली आहे. गावामध्ये लग्न झालेली कोणत्या जातीतली कुठल्या धर्मातली नवीन मुलगी आली की त्या मुलीला पाटलांकडे एक रात्र काढायची. ही प्रथा जुन्या काळामध्ये होती, आता ती नाही. पण त्या वास्तवाला कुठेतरी पुन्हा रूप देऊन अशा प्रकारच्या वाईट प्रवृत्ती जर कोणत्या असतील, देवदासीची असेल, मुरळीची असेल किंवा अशा प्रकारची आहे की बायको होऊन एकाची यायचं आणि रात्र मात्र दुसऱ्या पाटलाच्या सोबत काढायची, हा अत्यंत वाईट अशा प्रकारचा स्त्रीत्वाचा अपमान असणारी आणि अशा प्रकारची वाईट अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, याचा नकळत 1000 भाषणांनी 100 पुस्तकांनी जे काम होणार नाही ते एका कथेनं, आमच्या श्रीकांतरावच्या कथेनं निश्चितपणे ते काम घडेल असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या पाटलाची बायको किती सुदैवी म्हणायची का दुर्दैवी म्हणायची, कारण त्या पाटलाला काय गावात लग्न झाले की रोज मुलगी त्याला मिळते, लग्न झाले की मुलगी तयार आहे. पण त्यावेळेला त्या बाईला मात्र त्या येणाऱ्या मुलीचं स्वागत का आरती करून ओवाळून घरात घ्यावे लागायची. अशी ही पाटली नाही, तिला मान सन्मान आहे. पण आपलाच नवरा आपल्याच साक्षीनं ज्या मुलीला घरात बोलवलं जातं त्या मुलीला ओवाळून तिचं स्वागत करायची पाळी त्या स्त्रीला येते. त्या स्त्रीच्या अंतरंगाचं काय, त्या स्त्रीच्या मनाच्या भावनांचं काय. पाटलाचं ठीक आहे, पाटील या टाईपचाच आहे तो, त्याला ती प्रथाच आहे, तो म्हणेल की प्रथा आहे. पण तरीही नंतर मात्र त्याच्यामध्ये ती नायिका त्यांनी आधुनिक काळातली उभी केली आहे. युगंधरा का काय, धुरंधरा काय नाव आहे, युगंधरा आणि आशुतोष या दोघांचं लग्न होतं. आणि ही पोलीस ऑफिसर आहे माझ्या माहितीप्रमाणे. ती गावात येते, सगळ्या प्रथा तिला समजावून सांगितली जाते, ती पाटलाकडे जाते, तिचं ओवाळणी जातं, ती प्रवेश करते, शयनगृहात प्रवेश करते. सगळं नाट्य आता पुढे काय होणार इतकी उत्सुकता लागून राहते. आणि मध्ये गेल्यानंतर मात्र पाटलाला ती सगळा कायदा समजावून सांगते. आणि मग विनयभंगाची केस दाखल करण्याचं तिला धमकी देते पाटलाला. मग पाटील हादरतो, पाया पडतो, तो लेखी माफीनामा देतो, त्यांच्या घरी येतो, नवऱ्याची माफी मागतो, सगळ्या गावाची माफी मागतो. आणि मग तो पाटील सुधारतो, गाव सुधारतं, गाव सुधारले की महाराष्ट्र सुधारतो, महाराष्ट्र सुधारले की देश सुधारतो, देश सुधारला की जग सुधारतं. असे एक सूत्र, सुधारणेचं सूत्र, अंधश्रद्धेतून मुक्त होण्याचं सूत्र कथेच्या माध्यमातून ज्यावेळेस श्रीकांतराव सांगू पाहतात त्यावेळेला त्यांच्या दृष्टीला जे दिसणारं सत्य आहे, मानवाच्या कल्याणाचं सत्य, सहजीवनातल्या वास्तवाचं सत्य, हे अत्यंत वेगळ्या प्रकारचं आहे. प्रकाश नावाचा एक गायक आहे, तो स्वतः बलिदान देतो. त्या गावामध्ये काहीतरी दुष्काळ पडतो आणि एक अंधश्रद्धा गावाची, कुवारा मुलगा बळी झाला पाहिजे देवाला, ते दिले की गावाचं भलं होतं. हा मूर्खपणाचा समज आहे माझ्या दृष्टीनं. आणि प्रशासनात नुसते प्रशासकीय नोकरी ते करत नाही आहेत, त्यांची दृष्टी शुद्ध आहे, ते अंधश्रद्धेपासून दूर आहेत, ते श्रद्धाळू जरूर आहेत. बापूजी देवाची पूजा ते पहिल्या पानावर जरूर करतात, पण कोणत्याही देवाला कोणाचाही बळी द्यायचा अशा प्रकारच्या अघोरी अंधश्रद्धेच्या आहारी त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची लेखणी गहाण पडलेली नाही, त्यांची बुद्धिमत्ता गुलाम नाही आहे. आणि म्हणून तर त्यांनी प्रकाशचं बलिदान दाखवलं आणि तुमचे आमचे डोळे उघडलेत. अशा अनेक प्रकाश गावागावामध्ये बळी जात आहेत, ते थांबवलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. बलिदानातून पाऊस पडतो हे जर तिथं अर्थात असं दाखवलं गेले, परंतु या ठिकाणी मतभेदाचा शक्यता आहे. लेखकाची भूमिका त्याच्यात कोणती हा एक प्रश्न आहे. कारण पाऊस पडला असं दाखवले लेखकाने. श्रीकांतरावने काय केलं, तो प्रकाशाने बळी घेतला. दुसऱ्या दिवशी गाव गेला त्यात मंदिरात तर प्रकाशचा बळी दिसला. प्रकाशनं स्वतःच बलिदान स्वतः दिले, त्याला कोणी मारलं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. पाऊस पडला जर दाखवलं नसतं तर अधिक बरं झालं असतं. आणि तुमच्यातला अंधश्रद्धेचा विरोधक जो काही कार्यकर्ता आहे तो तिथे मला दिसला असता, तो मला दिसत नाही. आणि म्हणून
समीक्षिका, सुचिताताई, प्रकाशक, मला असं वाटतं अशा काही जागा आहेत की त्या जागा आपल्याला दुरुस्त करता आल्या पाहिजेत. लेखकाची म्हणून एक भूमिका आहे. तुम्ही अंधश्रद्धा पोचणारे लेखक नाहीत, अंधश्रद्धेतून सर्वांना मुक्त करणारे आपण लेखक आहात. शहारासारखी ही जी अत्यंत वेगळ्या वास्तववादी, अलीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्त्री पुरुषाच्या संबंधामध्ये, आणि सगळ्या मालिका तर तुमच्या विवाहाबाह्य संबंधावरच आहेत. सगळी मालिका 7 पासून सुरू झाली की 12 12:30 पर्यंत तेच पहा. संसार कसे टिकतील, रोज घटस्फोटाचे अर्ज चालू आहेत. हे सगळं सिनेमावाल्यांचं काम आहे. आणि आमच्या प्रकाशकांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही सिरियल लिहा. मी हात जोडतो, सिरियल लिहायचा असेल तर चांगली लिहा, विवाहबाह्य संबंधाची लिहू नका. याच्यामध्ये समलिंगीच्या बाबतीमध्ये पुरुष आणि पुरुष असा एक भयानक वास्तव, पण हे खरं आहे. वास्तव यालापासून लपून ठेवायची गोष्ट नव्हे. भूक भाकरीची आहे आणि सेक्सची पण आहे. माणसाची प्रकृती जर तशी असेल तर त्याला देवही काही करू शकत नाही, तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. कायद्यामध्ये ते बसतं न बसतं ही चर्चा वेगळी, पण एक सुंदर अशा वास्तवाला स्पर्श करणारी. काही लेखक वर 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 फिरतात, नुसत्याच प्रेमाच्या गप्पा मारतात, त्रिकोण दाखवतात, चौकोन दाखवतात, कथा संपवतात. श्रीकांत कवळीची कथा ही वास्तवाचा जबडा फाकवते, मध्ये हात घालते आणि त्यातलं भयान अशा प्रकारचं भीषण वास्तव हे बाहेर तुमच्या आमच्या समोर मांडते. त्यामध्ये पुरुषातले संबंधाच्या स्पर्श करणं, त्याच्यामध्ये तो बळी गेला दाखवले, पण पळून जातोय. तो पळून जाणं स्वाभाविक आहे, तो संस्कारी आहे. संस्काराचं यश तुम्हाला अधोरेखित करायचं आहे, ही लेखकाची मूळची भूमिका आहे. मित्र, ही जी कथा आहे ते वेगवेगळ्या विषयावरच्या कथा आहेत. मुख्य म्हणजे कुरूप वास्तवाला सुद्धा तुम्ही स्पर्श केला. तुम्ही भिवून पळून गेला नाहीत. तुमच्यातला चिंतक, तुमच्यातला आयडियल आदर्श अशा प्रकारचा माणूस हा वाईटासाठी तिकडे जात नाही, वाईट चिंतत नाही, वाईट बघत नाही, वाईट करत नाही. पण कथेमधला लेखक मात्र वाईटापासून मुक्त न राहता वाईटाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे दाखवणे जे आहे ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. मला सगळ्यात या पुस्तकामध्ये जे प्लस पॉईंट मला जे जाणवलेले आहेत ते त्यांच्यातली चिंतन सूत्रे. त्यांचं वय किती मला माहित नाही, तुमचं किती वय वाटत नाही, बिलकुल वाटत नाही. प्रीतचे वडील आहेत, मला तर शंका झाली पाहिल्या तर. अर्थात वहिनीने सांभाळले तुम्हाला, चांगलं असं सांभाळावं, तुम्हाला कोणाची नजर लागू नये. सूत्र पहा, मनातील घाव भरण्यासाठी काळ सर्वोत्तम असतो. जे जणू काही 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाने लिहिल्यासारखं वाक्य आहे. मनातील घाव भरण्यासाठी काळ सर्वोत्तम ही गोष्ट आहे. मुलाचा सल्ला चुकीचं पाऊल टाकण्यापासून परावर्त करत असतो. किती अनुभव, म्हणजे या माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही खूप बऱ्यापैकी उलाढाल वादळ काहीतरी आले असले पाहिजेत, परंतु त्याचं वाच्यता कुठे फारसं ते करत नाहीये. आणि म्हणून त्याचा सारांश ते इथलं या अर्क या संबंध मुलाच्या या चिंतन सूत्रामध्ये आलेला आहे. जडण अनुबंधांचे धागे विणायला, जडणघडणीचे काही आपसातले जे माणसांचे धागे आहेत ते विणायला वेळ लागतो, पण तुटायला एक क्षण. किती अनुभवाचं शहाणपण आहे म्हणजे भयानक. मी तर धक्का बसला की हे ग्रस्त किती तत्वज्ञानी माणूस असला पाहिजे, किती वयस्क असला पाहिजे. रात्रीचा अंधार फार काळ राहत नाही. भोवतालचा संबंध जग नकारात्मक आहे. निराशा पसरवणं, मनामध्ये अंधार भरावा, डोळ्याला सर्वत्र सगळीकडे हाहाकार दिसावा, अशा प्रकारची भूमिका सगळीकडे असताना श्रीकांत कवळे मात्र फक्त आणि फक्त सकारात्मक विचार मांडतायत. ही भूमिका सर्वस्पर्शी आहे, माणसाला जीवदान देणारी, दुर्दम्य आशावादाचं महत्व पटवून देणारी आहे. तुमच्यासाठी मित्र डोळ्यात पाणी जर आणला तर त्याची ही तुमच्या मैत्रीची खरी पावती आहे. जे मित्राचं सुद्धा परीक्षण करणं, त्याचं मूल्यमापन करणं, आणि ज्या मित्राच्या डोळ्यात पाणी असतं तोच खरा मित्र आहे, त्याच मैत्रीची पावती असते. त्यागाचं दुसरं रूप मैत्री असते. मध्ये जरा बोलू नका, कोण बोलते मध्ये, बोलू नका मध्ये. त्यागाचं दुसरं रूप मैत्री असते. म्हणजे त्याग जर नसेल तर तुमच्या दारूच्या मैत्रीला, चहाच्या मैत्रीला काही अर्थ नाहीये. एक घाव दोन तुकडे अशा प्रकारची चिंतनशीलता, परखड चिंतनशीलतामध्ये आहे. निस्वार्थी प्रेम कधीच तुटत नाही. जे तुटलेलं प्रेम जर असेल तर ते स्वार्थी होतं म्हणून ते तुटलं, हा त्याचा दुसरा अर्थ झाला. दुसरं, पंख आहेत पण उडायचं नाही. कोरोनाच्या संदर्भातले अनुभव मांडताना त्याचा एक निष्कर्ष आलेला आहे की संबंध भोवतालच्या वातावरणामध्ये इतकी घुसमट झालेली आहे
की आता पंख आहेत पण उडायची काही ताकद नाही, उडायचं नाही, अशा प्रकारची घुसमट होते. नाती महत्वाची नसतात, नाती महत्वाची नसतात, निभवणारी माणसं महत्वाची असतात. म्हणजे हा खरंच श्री श्री रविशंकरच तुमच्या रूपाने आम्हाला दिसतोय, म्हणजे खरंच कमाल झाली. ते समाधानाचं सुख समाधानामध्येच सुख दडलेलं आहे. हवेशे हवेशे वाटणारे अनमोल क्षण हृदयाच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवावेत आणि नकोशे क्षण डिलीट करावेत. आधुनिक तंत्रज्ञानाची ही मोबाईलची भाषा या सुविचाराच्या रूपाने आलेली आहे. आयुष्य रिस्टार्ट करता येत नसलं तरी रिफ्रेश नक्कीच करता येईल. इंग्रजीला वाकवण्याचं, तिला पचवण्याचं हे अत्यंत सुंदर तत्वज्ञानात्मक सामर्थ्य आहे. याला मी अनुभवाच्या शहाणपणाचं, सामान्य माणसाच्या कल्याणाचं तत्वज्ञान मानतो. जे तुमचे श्रीकांत कवळे केवळ लेखक नाहीत, केवळ महसूल अधिकारी नाहीत, ते एक उगवते तत्वज्ञ आहेत. याबद्दल माझ्या मनातली शंका नाही, तुमच्या मनातली शंका ठेवू नका. सत्कर्माचा शेवट गोडच असतो. निर्णायक उत्तर देत आहेत. वादळ येतात जातात, झुंज द्यावी. संघर्ष आवश्यक आहे, अटळ आहे, अटळता संघर्षाची सांगतायत. पळणं शक्य असतं पण पळल्यानंतर खंत वाटते झुंजीपासून, म्हणून लढणं उत्तम. कशासाठी लढायचं? सत्यासाठी. कुणाच्या विरुद्ध लढायचं? असत्याशी, विकृतीशी, सगळ्या अशा वाईट गोष्टीशी लढायचं. हे संघर्षाचा मंत्र देत येतात आणि लढण्याचं बळ देतात. रोज एक तरी उत्तम काम करा, ज्यामुळे एक तरी चेहऱ्यावर आनंद दिसेल. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे आपलं समाधान. जीवनाची व्याख्या पूर्ण ते बदलतायत. निरपेक्ष सेवा केली की अपेक्षा भंगाचं दुःख वाट्याला येत नाही. आई वडिलांच्या सेवेसारखे पुण्य नाही. पाप पुण्याच्या हिशेब जिवंतपणीच करून इहलोकीची यात्रा संपवावी लागतं. स्वर्ग नरक संकल्पना काल्पनिक आहेत. अख्खी ब्राह्मणशाही उलटून टाकली या माणसानं. इतका मोठा विद्रोहाचं सूत्र दुसरं कुठलंच असू शकत नाही. स्वर्ग आणि नरक हे थोतांडे म्हणतात, हे सगळं काल्पनिक आहे, ते खरं नाही आहे. जे आता ब्राह्मणेतरवाद जो आहे सगळ्या ब्राह्मणशाहीच्या संबंध विरोधामधला, म्हणजे हे त्या पंथातले नसतील किंवा असतील, पण निदान हा विद्रोहाचं सूत्र मात्र मला फार महत्वाचं वाटतं. एकच वाक्य ते वापरतात. कालच्या जगण्यात त्रास करून न घेता, कालच्या जगण्याचा त्रास न करून घेता आणि भविष्याची चिंता न करता आज कसं जगायचं त्याचा विचार करा. वर्तमानाचा विचार महत्वाचा मानतात. कल होता हो, चांगुलपणा सोडू नका. सकारात्मक विचार आणि चांगुलपणा भविष्य घडवतात. सटवाई प्रणीत हे जे काही जो तुमचं प्रारब्ध आहे ते अर्ध सत्य आहे. संबंध थोतांडाला, अंधश्रद्धाना, परंपरेला सत्याच्या निकषावर, विवेकाच्या निकषावर पडताळून ते म्हणतायत अशा प्रकारचं हे अर्ध सत्य आहे. संस्कार दिशा ठरवतात. सटवाईपेक्षा संस्काराला निर्णायक महत्व देणारा महाराष्ट्रातला नव्या पिढीतला दुसरा लेखक मला कुठेही श्रीकांत शिवाय दिसत नाही. वैचारिक दृष्टीने हे लेख मला महत्वाचे वाटले. ललित भाषेच्या रूपानं यामधलं त्यांचं सामर्थ्य आपण अनुभवलेलं आहे. एक सुंदर वास्तवाला भिडणारा, अत्यंत दुर्लक्षित अशा प्रकारचं भीषण वास्तवाची गुंतागुंत उकलणारा हा नव्या उमेदीचा लेखक आहे. आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातले अंतरंग सांगत असताना आपल्या पत्नीबद्दल त्यांनी फार मध्ये लिहिलेलं नाही, बोलताना मात्र नक्की आलं. पण सगळ्यात या सहजीवनाचं, त्यांच्या जीवनातलं त्यांनी जे आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद पचवला, जे संस्कार स्वीकारले आणि त्यांचं जे सहजीवन आहे त्या सहजीवनाची एक सुंदर अशा प्रकारची साक्ष मला या पुस्तकाच्या पाठीमागे, या पुस्तकामध्ये ही लव्ह स्टोरी त्यांनी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या पत्नीच्या खांद्यावरचे त्यांनी हात ठेवलेले आहेत, जे त्यांनी सुरक्षितता पूर्णपणे दिलेली आहे. विश्वास देणं, नवऱ्यानं विश्वास देणे फार महत्वाची गोष्ट आहे. बहुतेक बायकांचा नवऱ्यावरती विश्वास नसतो, पण यांचा मात्र नक्की संसार जो फुललेला आहे तो तसाच फुलत राहावा. भाऊ, भाऊजय, बहीण, त्यांचे नातेवाईक आणि सईसारखी समीक्षक त्यांना भाची म्हणून मिळालेली आहे, हे भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे आता सईची समीक्षा बरोबर आहे का माझी, आता मला तिचा हेवा वाटतो आहे, कारण इतकं सुंदर ती समीक्षाही करत होती आणि ती अभिनय सुद्धा करत होती आणि ती खरंही बोलत होती. म्हणजे अशा प्रकारची समीक्षा, अशा प्रकारचं हे कार्यक्रमातलं एक अनुबंध जो आहे तो भावनिक आपलेपणाचा अनुबंध. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून मृत्यूचा असा धोका
कोरोनाच्या निमित्तानं असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येनं आपण या कार्यक्रमाला उपस्थित दाखवलेला आहात. या गवळे कुटुंबियांना अत्यंत आत्मीयतेनं आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं. हा योग आमच्या मित्रामुळं शिरीषराव चिटणीसांच्यामुळे आलेला आहे. सबनीस आणि चिटणीस असल्यानंतर मग काय प्रश्न आहे तिथे, काही चिंता करण्याचं कारण नाही. अशा प्रकारची ही भूमिका. आणि संतोषराव राणे हे न फसवणारे प्रकाशक, मी मुद्दाम अंडरलाईन दरवेळेला करतोय की जर कुणाला फसवलं असेल तर प्रायश्चित्त घ्या आणि यापुढे कुणालाही फसवू नका, हे आमचं मागणं आहे. आणि आम्ही खात्री देतो की जो शायर असतो, जो अस्सल कवी असतो, त्याला फसवता येतच नाही. आणि म्हणून सुंदर अशा प्रकारच्या या कार्यक्रमाच्या या समारोपामध्ये मी समाधान व्यक्त करतो. अलिबागला एक 10, 15, 18 वर्षापूर्वी आल्याचं मला आठवतं एका कार्यक्रमाच्या निमित्तानं. त्यानंतर पुन्हा ही संधी मिळाली. या संबंध कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या प्रत्येकाला मी धन्यवाद देतो. श्रीकांतरावांचं उज्ज्वल भविष्य सर्वार्थाचं लेखनातलं, जीवनातलं आणि महसूलमधलं हे नक्की आहे. तहसीलदार मॅडमनी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. कलेक्टरचाही त्यांना शुभाशीर्वाद नक्की मिळेल आणि ते कलेक्टरच व्हावेत अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. ही शाल मला वाटतं आमच्या पत्नीने आमच्या ताईला द्यावी. आणि ज्या शिवाजी महाराजाचा हा ग्रंथ आता नुकताच झालेला 10-15 दिवस झाले, छत्रपती शिवराय आणि ब्राह्मणाचा वाद, विवेकवादी भूमिका, की पुरंदरांचा शिवाजी वेगळा, शरद पाटलांचा वेगळा, दोघांचाही प्रतिवाद या पुस्तकात सप्रमाण केला. या पुस्तकाचं प्रकाशन आज शरद पवारांच्या हस्ते होणार होतं, पण आम्ही भेटीमध्ये त्यांना विनंती केली की असा एक कार्यक्रम ठरलेला आहे. मग त्यांनी 20 सप्टेंबर दिली पुण्यातली. त्यामुळे हे पुस्तक आम्ही शाल घालतो. खूप खूप अभिनंदन. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर सर्वजण मंत्रमुग्ध होऊन गेलेले आहेत. मलाही एक आठवण झाली ते मी सांगते कार्यक्रम संपवायच्या आधी, की सरांनी आत्ताच सांगितलं की सबनीस सरांनी की ज्या टी व्ही सिरियल्स आहेत त्याच्यात जे घडवलं जातं किंवा जे दाखवलं जातं त्याचा समाज मनावर परिणाम होतो. आणि हे खरं पण आहे. मी गेले 2 वर्ष टी व्हीच पाहिलेला नाही आहे. कारण मी टी व्ही म्हणजे जसं लोक चहा सोडतात, दारू सोडतात, सिगारेट सोडतात, मी टी व्ही सोडलेला आहे. तर मी काही बघत नाही. पण एक आठवतं की जेव्हा सिलसिला पिक्चर रिलीज झाला होता, सरांना वगैरे माहिती असेलच, पण तरी तो माझ्या एजच्या ज्या सगळ्या आहेत 40च्या नंतरचे त्यांना सांगू इच्छिते की त्यावेळी जो सिलसिला जेव्हा रिलीज म्हणजे लिहिला गेला होता तेव्हा सगळे लोक एकत्र बसायचे. आजच्यासारखं नाही की शूटिंग केलं निघून गेले असं नव्हतं. त्यावेळी ते जेव्हा सगळे टीम एकत्र बसली तेव्हा असं ठरवलं गेलं होतं की ते पिक्चरमध्ये असं दाखवलं गेलं होतं की अमिताभ आणि रेखा ह्यांचं अफेअर होतं. आपल्या पार्टनर्सनं सोडून ते येतात, नंतर त्यांचं लग्न होतं आणि दोघंही म्हणजे त्यांच्या पार्टनरनं दुःखी करून ते सुखी होतात असं कुठेतरी चित्र त्यांनी रंगवलेलं होतं. पण जेव्हा सगळी टीम बसली, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळी हे जे जनरेशन आहे हे सगळं असेच लग्न करतील. म्हणजे ह्याचा एवढा इम्पॅक्ट होईल, कारण गाणीही तेवढीच सुंदर होतील, कथाही एवढी सुंदर असेल, त्यातून अमिताभ आणि रेखा खूप सुंदर दिसणार आहेत, त्यामुळे लोक त्याचा आदर्श स्वीकारतील. आणि म्हणून ती कथा बदलली गेली. आणि नंतर तुम्ही पाहिलं असेल सिलसिलामध्ये की नंतर अमिताभ आपल्या बायकोकडे आणि रेखा आपल्या नवऱ्याकडे परत जाते, असा त्यांनी शेवट बदललेला होता. तर मला असं वाटतं की आपल्यावर पण आहे, आपल्या पिढीवर पण अवलंबून आहे की आपण मुलांना काय सांगावं, काय शिकवावं. हे आपल्यावर पण बरेचसे पालक सांगतात की आमची मुलं ऐकत नाहीत. पण मला असं वाटतं की त्यांचं मैत्रीण बनलो आपण, आईनी, विशेषतः वडिलांपेक्षा आईने जर त्यांची मैत्रीण बनलं तर माझी मुलगी पण आत्ताच MBBS झालेली आहे. तर प्रत्येक गोष्ट सांगते, प्रत्येक गोष्ट म्हणजे जे फक्त मैत्रिणीला किंवा मित्राला सांगितल्या जातात अशा गोष्टी पण माझ्याशी शेअर करते. त्यामुळे मला असं वाटतं की सरांनी सांगितलेलं निश्चितच बरोबर आहे. आणि म्हणूनच सरांकडून आपल्याला ऐकायचंच होतं, म्हणून सरांचं भाषण एवढं लांबलं तरी असं वाटत होतं की अजूनही सरांनी बोलत राहावं. कार्यक्रम झाला बहारदार, श्रोत्यांनीही उचलला भार, मग मानायलाच हवेत ना आता आभार.
आभाराचा भार वाहण्यासाठी आणि समारोपाचे 4 शब्द बोलण्यासाठी मी माननीय श्रीकांत कवळे यांचे मोठे भाऊ जगदीशदादा कवळे यांना निमंत्रित करते. आणि त्याच्या आधी आभाराआधी संतोष राणेंबद्दल सरांनी आत्ताच सांगितलं की सरांची मी प्रचारक असल्यासारखी बोलते असं सरांनी सांगितलं. खरं तर आम्ही बऱ्याच काळ बोलत नाहीत. या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलो. सरांच्या बरोबर सरांच्या मिसेस सौ राणे इथे आलेल्या आहेत. मी लताताईंना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचं स्वागत करावं. त्याही मागे बसल्या होत्या की कोणाला कळू नये म्हणून. धन्यवाद मॅडम. आभारासाठी मी जगदीश दादांना विनंती करते. नमस्कार मंडळी. आजच्या या अतिशय सुंदर झालेल्या समारंभाचे अध्यक्ष सबनीस साहेब, चिटणीस साहेब, आता माने मॅडम आल्या नाहीत, संतोष राणे सर, आमच्या पूज्य मातोश्री श्रीकांत कवळे, आमचे सगळे आप्तेष्ट मित्र, कुटुंबीय, व्याही, हे सगळे आवर्जून आले. आणि लांबला कार्यक्रम, पण सबनीस साहेबांनी आमच्या बंधूला लेखक म्हणून सर्टिफाईड केलेलं आहे. काय झालं म्हणजे असं आहे की असं त्यांच्याबद्दल ऐकलं होतं की ते अतिशय परखड आहेत. ते जर पावले देवासारखे तर पावले, नाहीतर मग तुमचं काही खरं नाही. पण मग श्रीकांत बोलला मला की दादा मी रिस्क घ्यायला तयार आहे. सबनी हां, जरी ते काही बोलले तरी माझ्यातला लेखक बदलेल, माझे विचार बदलतील, मी दुसरं म्हणजे काही हे करू शकतो असं. तर ते त्यांना पावलेले आहेत, त्यामुळे आता ते सर्टिफाईड झालेले आहेत, काय प्रश्नच काही नाही. त्यांनी आता आमचे ते व्याही बोलले की त्यांनी हे लिहावं तुमचं, हां, नाट्य लिहावं, कादंबरी लिहावी. सर बोललेत, राणे सर, की त्यांनी सिरियल लिहाव्यात. पण त्या ह्या मॅडम ज्या बोलल्यात सुनीता मॅडम तशा नकोत. म्हणजे ते हे जे सध्या चालू जे आहेत मालिका, मी तर अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही. आमच्या घरात पण चालू असतात, टाईमपास नसतो लेडीजला, त्या बघत असतात. पण त्या बघायला लागला की माझं डोकं असं काही सणकतं, काय व्हायला मी बाजूला जातो अक्षरशः. हां, तर आता काय हा कार्यक्रम लांबलेला आहे, तर माझा असा आहे की फक्त आभाराचा आहे. आभार म्हणजे जरा थोडंसं नाही म्हटलं तरी कंटाळवाणा असतो कार्यक्रम, की सगळं काय मुख्य अतिथी बोललेले असतात, अध्यक्ष भाषण झालेलं असतं आणि त्याच्यानंतर हा समारोपाचा कार्यक्रम आहे. पण एक थोडंसं बोलण्याचा चान्स मी घेतो आहे. थोडक्यात सांगायचं की आमच्या वडिलांचे जे सगळ्यांनीच म्हणजे हे केलं, संस्कार जे आहेत ते आम्ही हे चालू ठेवतो आहे. आता वडील पण तसे आमचे कवी, लेखक, पण त्यावेळेला काय लेखन वगैरे लिहायचं असं नाही, पण ते जे भाषण करायचे कोणत्याही विषयावर आणि कितीही मोठ्या पब्लिक समोर ते भाषण करायचे. मी ऐकलेले आहेत त्यांची भाषणं. ते गावकीत वगैरे बोलतील ते सोडून द्या, पण बाकी कुठलाही मोठा कार्यक्रम असला तरी बाबा बोलायचे. तर ती जी कला आहे, भाषण कला, ती आमच्या बंधुराजांनी घेतलेली आहे, बरोबर आहे. आणि जे सामाजिक कार्य आहे करतात ते पण करतात, पण ते मी करतोय. गावाला असताना काय सांगायला, आमचा गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव हा मला वाटते जिल्ह्यातला पहिला असावा असं मला वाटते, की तो मी त्याचा अध्यक्ष होऊन त्या मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. तेव्हा म्हणजे वक्तृत्व स्पर्धा, त्याच्यानंतर तुमचं नाच गाणी, लहान मुलांसाठी ते होते, त्याच्यानंतर फनी गेम, अशा प्रकारचा मी पण ते केलं होतं. अलिबागला आल्यानंतर जे काही जमते सार्वजनिक काम, सामाजिक काम, सहकार, ह्याच्यामध्ये मीही भाग घेतोय, आले का लक्षात. आणि आमचा एक मित्र जयपाल पाटील सर आलेले आहेत.
त्यांची 5व्या जागतिक आपत्ती परिषद नवी दिल्ली इथे आहे, ती आले का लक्षात? ती 24 सप्टेंबरला नवी दिल्लीमध्ये 2000 लोकांसमोर त्यांना भाषण देण्याची, आपत्तीवर भाषण देण्याची संधी मिळालेली आहे. आमचे ते अलिबागचे आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचा शाल श्रीफळ देऊन सबनीस सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अतिशय उत्कृष्ट असं ते काम करतायत आपत्तीचं. अक्षरशः कोविड आपत्तीच्या ह्याच्यात सुद्धा ते इकडे तिकडे धावत असतात आणि लोकांना मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे त्यांचा सत्कार झालेला आहे. काय सांगायला? त्याच्यानंतर आता मी माझ्या कामाकडे वळतो. सबनीस सर, आपण वेळात वेळ काढून जे आलेत आणि पुस्तकाचं पूर्ण वाचन करून जे परीक्षण केलं तुम्ही, खरोखर म्हणजे मी एकदमच असा सरप्राईज झालो आहे की माणूस एवढा अभ्यास करू शकतो. आता तुम्ही 19व्या वर्षाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, म्हणजे तुम्ही महान व्यक्ती आहात, रिस्पेक्टिव्ह आहात, ह्याच्याबद्दल तर प्रश्नच नाही. त्यामुळे तुमचे आभार मी पहिले मानतो. नंतर चिटणीस सर, त्याला तेही आले, अगदी प्रेमापोटी आलेत. म्हणजे आमच्या बंधुराजांनी फोन केला आणि आले, असं सहसा होत नाही, म्हणजे पण ते आले. आता राणे सरांबद्दल काय बोलणार, त्यांची हे होते आणि त्यांनी एवढे मोठ्या प्रकाशनाचे ते हे आहेत, मालक आहेत आणि ते आम्हाला लाभले त्यावेळेला, त्यांचाही आभार मानतो. सुचिता मॅडम, आता ह्यांच्या पदव्या सगळ्यांनी, म्हणजे आता मी वेगळा परिचय करून देण्याची काही जरुरी वाटत नाही मला. ही महान व्यक्ती आहेत त्या त्यावेळेला आणि त्यांचंही कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्यावेळेला त्या आल्या, त्यांचे मी आभार मानतो. बाकी आमचे ह्याचे जे आमचे नातेवाईक आहेत, कवळे आहेत, आमचे व्याही आहेत, जैन व्याही आहेत, आमचे मोरे आहेत, गावंड आहेत, आमचे जी.एच. पाटील साहेब आहेत, एक लेखक आलेले आहेत. नंतर जयेंद्र गुंजाळ ह्यांचं तर वर्णन झालेलंच आहे. काय समजलं, आम्ही त्यांच्या सतत संपर्कात असतो त्यावेळेला, तर तेही आम्हाला लाभले. आमचे प्रसाद पाटील ॲडव्होकेट त्यावेळेला, हेही म्हणजे आमचे ते घरातलेच आहेत, म्हणजे फॅमिली मेंबरच. वेळात वेळ काढला, कुठेतरी त्यांना कार्यक्रम असतातच, रविवार ते म्हणजे कुठेतरी कारणी लावतात इतर ठिकाणी, पण आमच्याकडे आले, त्यांचे आभार मानतो. नंतर उखळकर आहेत त्यांचे आणि बाकी जी मंडळी आहेत त्यावेळेला, तेलंगे, सुरेश घरत, मांजरेकर आणि बाकी मिलिंद पाटील, आमचे गाववाले, ते फार मोठे सोशल वर्कर आहेत त्यावेळेला. अनेकांची नावं मी आता इथे घेऊ शकत नाही. आमचे दोन्ही चिरंजीव, माझी मिसेस, माझी बहीण, नंतर हे आमचे परिचित कपल, सौ राणे मॅडम आणि यांच्या सौ घरत त्यावेळेला, हे सगळ्यांचे मी आभार मानतो त्यावेळेला. आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या संमतीने संपन्न झाला असं मी जाहीर करतो. आता जेवणाचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाने जेवणाचा लाभ घेऊनच जायचा आहे. तेव्हा ही एक तुम्हाला विनंती करतो. आता तुम्ही तसंच जाऊ नये, ही पुन्हा एकदा विनंती. धन्यवाद. श्रीकांत कवळे यांचं पुस्तक आहे, ते प्रत्येकाने घेऊन जायचं आहे. सरांनी समीक्षण केलेलंच आहे, त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता लागलेलीच असेल. तर ते पुस्तक पण आहे, त्याच्यासोबत मी माझंही पुस्तक तुम्हाला देणार आहे. तर दोन्ही पुस्तकं घेऊन जायचं आहे नक्की. धन्यवाद.
आहे.